हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू फोकस अकॅडमी. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्टँडर्ड युनिट सर्कल बद्दल स्टडी केलं आणि तिकडनं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बद्दल न्यू डेफिनेशन भेटली आहे. की काय भेटलं की साइन फंक्शन म्हणजेच वाय कोऑर्डिनेट ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल मध्ये जो काही पॉईंट येणार आहे त्याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे साइन फंक्शन आणि एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कॉस फंक्शन. ओके, आणि त्याच डेफिनेशनची हेल्प घेत आपण काही अँगल्स बद्दल स्टडी करणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फॉर 0, 90, 180, 270 आणि 360 या सर्व अँगलसाठी तुमचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या काय व्हॅल्यूज येतात. ओके, हे आपण स्टँडर्ड युनिट सर्कलवरून स्टडी करू. पहा रेडियस किती आहे, रेडियस सर्कलची 1 आहे म्हणून आपण स्टँडर्ड युनिट सर्कल म्हणू. आता चेक करा, रेडियस 1 आहे. तर पहिले पहा, एक्स एक्सिस वाय एक्सिस आपल्याकडे आहे, ओरिजिन आहे. तुम्हाला माहिती हा 0 डिग्री असणार. अलॉंग एक्स एक्सिस 0 डिग्री. इकडनं जर तुम्ही इथपर्यंत आले तर 90 डिग्री अँगल बनेल. चेक करा, इकडे ॲरो दाखवला आहे मी. त्यानंतर असा पूर्ण इथपर्यंत आले तुम्ही निगेटिव्ह एक्स एक्सिस सोबत 180 डिग्रीचा अँगल बनेल. त्यानंतर हा अँगल चेक करा किती डिग्री बनला, याच्यात 90 डिग्री म्हणजे 270 डिग्री आणि प्लस 90 360 डिग्री. अशी तुम्हाला पॉझिटिव्ह एक्स एक्सिस पॉझिटिव्ह वाय एक्सिसला 90 डिग्री, निगेटिव्ह एक्स एक्सिसला 180 डिग्री आणि निगेटिव्ह वाय एक्सिसला 270 डिग्री आणि पुन्हा 360. अजून तुम्ही असे 2-3 कितीतरी रोटेशन करू शकता आणि तुम्हाला खूप मोठे मोठे अँगल भेटू शकतात. पण आपण बेसिक जे अँगल आहे एका रोटेशन पर्यंत याबद्दल डिस्कस करू. ओके, तर बघा आता काय होत आहे की एक्स एक्सिसला इकडे पॉईंट कट झाला. सर्कल पा कुठे कुठे पॉईंट कट करत आहे. एक इथे कट झाला पॉईंट, वाय एक्सिसला कट झालाय म्हणजे प्रत्येक 90 डिग्रीला कट झाला, 180 ला झाला, इकडे पॉईंट कट झाले. आणि या पॉईंटचे कोऑर्डिनेट चेक करा. पहा, हे जर डिस्टन्स 1 आहे कारण की रेडियस 1 आहे. हा पॉइंट आहे ऑन एक्स एक्सिस. एक्स एक्सिसवर असल्यामुळे याचा वाय कोऑर्डिनेट 0 राहणार. पहा, वाय कोऑर्डिनेट 0 आणि एक्स एक्सिसवर आहे 1 युनिट डिस्टन्स आहे, हे एक्स कोऑर्डिनेट 1 असणार. म्हणजे 1,0 हे झाले त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट. क्लिअर? तसंच या पॉइंटचा विचार करा. आता हा पॉइंट आहे ऑन वाय एक्सिस. वाय एक्सिसवर जर आहे तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 राहणार आणि वाय कोऑर्डिनेट किती असेल 1, कारण की रेडियस 1 आहे म्हणून 1. निगेटिव्ह एक्स एक्सिसचा विचार करा तर -1 झाला एक्स कोऑर्डिनेट आणि एक्स एक्सिसवर असल्यामुळं एव्हरी पॉइंट एव्हरी वाय कोऑर्डिनेट ऑन एक्स एक्सिस इज 0. वाय कोऑर्डिनेट तर 0च राहणार आहे एक्स एक्सिसवरचा. आणि त्याच प्रमाणे तुम्ही जर 270 डिग्री जर फिरले, 270 डिग्रीचा अँगल बनवला तर तुम्हाला इकडे कट करत आहे तर या पॉइंटचे कोऑर्डिनेट भेटणार. वाय एक्सिसवर असल्यामुळं एक्स कोऑर्डिनेट झाला 0 आणि वाय कोऑर्डिनेट किती झाला -1, कारण की निगेटिव्ह येणार ना, निगेटिव्ह वाय एक्सिस आहे म्हणून -1, हा पण -1, +1 +1. तर तुम्हाला पॉइंट क्लिअर झाले असणार. ओके, आणि आपली डेफिनेशन काय म्हणते की एक्स कोऑर्डिनेट म्हणजे कॉस थिटा आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे साइन थिटा. ते अँगल तुमच्या समोर आहेच. तर फर्स्ट तुम्ही 0 डिग्री साठी विचार करा. 0 डिग्री साठी जर आपण इकडे आलो तर 0 डिग्री साठी काय भेटला, इथं कट केलाय तर त्या पॉइंटवर सर्कलचा जो पॉइंट आहे स्टँडर्ड युनिट सर्कलचा, तर 0 डिग्रीला एक्स कोऑर्डिनेट किती आहे 1. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की कॉस 0 डिग्रीला एक्स कोऑर्डिनेट म्हणजे आन्सर किती देणार 1 आन्सर देणार. आणि साइन फंक्शन 0 डिग्रीला म्हणजे वाय कोऑर्डिनेट म्हणजे आन्सर किती देणार 0 आन्सर देणार. आणि 0 आणि 90 डिग्री मध्ये तर हे तुम्ही क्लास 10th मध्ये पण स्टडी केलाय. 0 आणि 90 साठी नवीन तुमच्यासाठी आहे 180, 270 आणि 360. हे क्लिअर आहे 0 आणि 1, कारण की हा असते तुमचा वाय कोऑर्डिनेट, हा असतो तुमचा एक्स कोऑर्डिनेट. खतम का? ओके, सिमिलरली 90 डिग्रीचा विचार करा. 90 डिग्री जर आलो तर 90 डिग्री साठी कोऑर्डिनेट भेटला 0 आणि 1. म्हणजे कॉस फंक्शन काय झाला, एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 1. क्लिअर? 180 डिग्रीचा विचार करा. जेव्हा आपण 180 डिग्री येऊ तर 180 डिग्रीला तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट भेटत आहे -1 आणि वाय कोऑर्डिनेट भेटत आहे 0. यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. कॉस 180 डिग्रीला कॉस किती राहणार -1 आणि साइन किती राहणार 0. ओके, 270 चा विचार करा. जेव्हा 270 डिग्री अँगल बनेल तेव्हा तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट भेटत आहे 0 म्हणजे कॉस झाला 0 आणि साइन झाला -1. क्लिअर आहे? आणि लास्टला 360 डिग्री म्हणजे पुन्हा 0 डिग्री सारखं आलं आहे ना. कम्प्लीट रोटेशन जर झालं, एक कम्प्लीट रोटेशन पुन्हा, तर पुन्हा तुम्ही 0 डिग्रीला मॅच करा. त्याच पॉइंटवर येऊन जा 1,0 म्हणून व्हॅल्यू पण तुम्हाला सेमच भेटणार आहे 0 आणि 1. जर एकदा तुम्हाला हा स्टँडर्ड युनिट सर्कलसाठी हे डायग्राम माहीत असली तर तुम्ही लगेच व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही. डायग्राम जर इमॅजिन झाली, तुम्हाला डायग्राम आठवली तर तुम्ही सगळ्या व्हॅल्यू ओरली पाठ ठेवू शकता. तसेच लक्षात राहणार तुमच्या 1,0, 0,1 -1,0, 0, -1 साइन म्हणजे एक्स
का वाय, साईन म्हणजे वाय कॉर्डिनेट, कॉस म्हणजे एक्स कॉर्डिनेट, तुम्ही डिरेक्टली लक्षात ठेवू शकता. आणि यावरून मी टॅन कॉट काढू शकतो का, चेक करा. टॅन म्हणजे काय असते, साईन अपॉन कॉस, म्हणजे 0 डिवायडेड बाय 1 0, 1 डिवायडेड बाय 0, डिनॉमिनेटर मध्ये 0 आला म्हणून नॉट डिफाईन, किंवा त्याला तुम्ही इन्फिनिटी लिहू शकता, इन्फिनिटी. 0 अपॉन -1 0, -1 अपॉन 0, डिनॉमिनेटर मध्ये 0 म्हणजे नॉट डिफाईन, 0 अपॉन 1 0. क्लिअर आहे. आणि टॅनचा रेसिप्रोकल असते कॉट, किंवा कॉटचा फॉर्म्युला तुम्ही कॉस अपॉन साइन म्हणू शकता. तर 1 अपॉन 0 हा नॉट डिफाईन येणार. तसे टॅन जर 0 झाला तर कॉट नॉट डिफाईन होतो, आणि टॅन नॉट डिफाईन आहे तर कॉट 0 होणार. पहा ना, 0 अपॉन 1 कॉस अपॉन साइन 0. सिमिलर वेली इकडे तुम्ही करा, -1 अपॉन 0 नॉट डिफाईन, हा 0, आणि हा पण भेटून जाणार नॉट डिफाईन. तर तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या आहे. गरज नाही आहे, फक्त साइन आणि कॉस जरी लक्षात असला तर बाकी टॅन कॉट तुम्ही फाइंड आउट करू शकता. सेक म्हणजे कोण असतो, कॉसचा रेसिप्रोकल असतो. तर कॉस जर 1 असला तर सेक पण 1 असेल. कॉस पहा 90 डिग्री, तर सेक 90 डिग्री किती असणार आहे, सेक 90 डिग्रीला कॉस 0 आहे तर त्याचा रेसिप्रोकल, तर सेक तर नॉट डिफाईन होणार. ठीक आहे. 180 डिग्री साठी कॉस पहा -1 दिलाय, सेकचा त्याचा रेसिप्रोकल घ्या, -1 चा रेसिप्रोकल -1च होतो. ओके. 0 चा रेसिप्रोकल म्हणजे 0 चा रेसिप्रोकल 1 अपॉन 0 म्हणजे नॉट डिफाईन. आणि पुन्हा इकडे किती आहे ना 1, 360 डिग्रीला 1, कारण की 0 डिग्रीच्या व्हॅल्यू आणि 360 च्या व्हॅल्यू सगळ्या सेमच असतात. लास्टला आहे कोसेक, कोसेक असतो साईनचा रेसिप्रोकल. साईन 0 झाला त्याचा रेसिप्रोकल केला तर नॉट डिफाईन येणार. 1 च्या वेळेस 1 चा रेसिप्रोकल 1, 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन, 0 चा रेसिप्रोकल नॉट डिफाईन, -1 चा रेसिप्रोकल -1. अशा प्रकारे तुमचा पूर्ण टेबल झाला कंप्लीट. हा तुम्हाला पाठ असायला पाहिजे, हा नोट करून ठेवा बेटा. ओके. तर फंडा काय आहे, फंडा एकदम सिंपल आहे. हे जे कट करणार आहे 4 पॉईंट, तर 4 पॉईंट 4 डिफरंट अँगल साठी आले, 0, 90, 180 आणि 270. हे आपले स्टँडर्ड अँगल आहे. तुम्हाला जे बेसिक अँगल आहे, 5 बेसिक अँगल आहे आपल्याकडे, 0, 30, 45, 60, 90, हे तर पाठ असायलाच पाहिजे. आणि सोबत सोबत 180, 270 आणि 360 पर्यंत. ओके. एवढी इन्फॉर्मेशन असली तर तुम्हाला समोर खूप जास्त हेल्प होणार आहे. ओके. हे नोट करून ठेवून द्या बेटा. नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिडक्शन फॉर्म्युला. पण त्याआधी एक बेसिक पॉईंट तुमच्या समोर मी क्लिअर करणार आहे. जर कुठले अँगल आहे आपल्या समोर, अँगल, ओके, त्या अँगलला आपण आतापर्यंत कशात मेजर केलाय है ना, मेजर ऑफ अँगल ए, जसं 30 डिग्री, 45 डिग्री है ना, 90 डिग्री, 270 डिग्री. एक त्याचं मेजर करायचं युनिट आहे आपल्याकडे डिग्री. अँगलला तुम्ही डिग्री मध्ये मेजर करू शकता. जसं तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टँडर्ड डिग्री माहिती आहे आपल्याला, 0, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, त्यानंतर 270 डिग्री आणि 360 डिग्री. ओके. त्याचं सेकंड एक अजून युनिट आहे, तुम्ही अँगल मेजर करू शकता रॅडियन मध्ये, रॅडियन. ठीक आहे. त्याला असं लिहिता, म्हणजे सी लिहिता वरती. जसं डिग्री मध्ये आपण 0 डिग्री लिहितो, तसं 0 रॅडियन, सी ने रीड करायचं, त्याला रीड करायचं 0 रॅडियन. आपण जनरल यूज मध्ये नोटेशन मध्ये ते सी वरचा लिहित नाही, रॅडियन जो सिम्बॉल आहे हा आपण यूज करत नाही, डायरेक्ट आपण 0 लिहितो, पण 0 रॅडियन म्हणायचं त्याला, 0 सी. ओके. तर याचं कन्व्हर्जन खूप महत्वाचं आहे. सध्या तुम्ही लक्षात ठेवा, जसं पहा 180 डिग्री पासून तुम्ही लक्षात ठेवू शकता. 180 म्हणजे असते तुमचा पाय रॅडियन, 180 म्हणजे असते पाय रॅडियन. ओके. आता ते कसं आलं हे ते आपण कधीतरी पाहू. सध्या फक्त हा बेसिक फॉर्मॅट जो आहे ते एकदा तुम्ही लर्न करा. ठीक आहे. 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. आता याच्यावरून तुम्ही कॉमन सेन्स वापरा, है ना, हा लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्ही सगळे काढू शकता बाकीचे. 180 जर पाय आहे तर 180 ला 2 टाइम्स केलं, दोन्ही मल्टिप्लाय केलं तर 360 येतो. तसंच हा जर पाय रेडियन आहे, मी रेडियन लिहित नाही, तर 360 मध्ये किती होणार, 2 पाय रेडियन. बरोबर आहे का, 2 पाय रेडियन. हा जर पाय रेडियन आहे तर 2 पाय रेडियन डबल. ओके. आता 180 म्हणजे पाय रेडियन, तर 180 चे हाफ करा, अर्धा, म्हणजे 90 डिग्री झाला. याच्या हाफ करा, म्हणजे याला 2 ने डिवाइड केलं म्हणजे पायला 2 ने जर डिवाइड केलं तर पाय बाय 2 झाला. म्हणजे पाय बाय 2 रेडियन म्हणजे 90 डिग्री. असं पाय बाय 2 रेडियन म्हणजे 90 डिग्री, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री. जमते. ओके. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय समजलं की 90 डिग्री म्हणजे काय असते, पाय बाय 2, पाय बाय 2. आता 180 पासून याच्यात 90 डिग्री ऍड केला
तर 270 डिग्री भेटतो. 180 मध्ये 90 डिग्री जर ऍड केलं तर 270 भेटतो. तर 270 ला रेडियन मध्ये कसं लिहिणार? पाय म्हणजे 180, यामध्ये 90 ऍड करा, पाय बाय 2 ऍड करा क्रॉस मल्टिप्लाय, 2 मल्टिप्लाय बाय पाय 2 पाय, याच्या खाली 1 असते, पाय मल्टिप्लाय बाय 1 पाय, पाय अपॉन 2 पाय प्लस पाय, 3 पाय झाले. आता 3 पाय, पहिले 2 होते आता 3 पाय है ना. तर तुम्हाला 270 म्हणजे 180 डिग्री प्लस 90 डिग्री तर किती भेटला? 270 डिग्री. आन्सरला 3 पाय बाय 2 ला तुम्ही 270 म्हणू शकता. 3 पाय बाय 2 तसे समजून घ्या ना. पाय बाय 2 म्हणजे 90 मल्टिप्लाय बाय 3 करून टाका. कॉमन सेन्स. नाही समजलं का? ठीक आहे. त्यानंतर पहा काय करू शकतो. 0 तर माहितीच आहे. आता बघ याच्यावरूनच घेऊ आपण. 180 ला 3 ने डिवाइड केलं तर 60 डिग्री येतो. 180 म्हणजे पाय, याला पाय 3 ने डिवाइड करून टाका. 60 डिग्री म्हणजे ना पाय बाय 3 रेडियन. पाय म्हणजे 180 डिवायडेड बाय 3 60 डिग्री. खतम का? 30 डिग्री साठी किती पाय म्हणजे 180 डिवायडेड बाय 180 ला किती ने डिवाइड करा? 30 आहे ना, 6 ने डिवाइड करा. सिंपल. ओके. सिमिलर वेनी 180 ला किती ने डिवाइड करा? 45 येणार. 180 ला किती ने डिवाइड करा? 45 येणार. 4 ने डिवाइड करा. ओके. तर हे स्टँडर्ड झाले तुमचे. जसं अँगलला तुम्ही जे डिग्री मध्ये आपण नेहमी मेजर करतो, तर डिग्री मध्ये मेजर न करता आपल्याला जास्त काम पडणार आहे रेडियनचं. ओके. फक्त हे लक्षात ठेवा का 0 साठी तर 0च आहे. 30 म्हणजे पाय बाय 6, पाय म्हणजे 180, तर तिकडनं तुमच्या लक्षात राहून जाते. 180 ला 6 ने डिवाइड केलं तर पाय बाय 6, पाय बाय 4, पाय बाय 3. पाय थोडंसं उलट आहे. 60 डिग्री साठी पाय बाय 3 आहे, खाली 3 आला. इकडे असं नाही आहे. पाय बाय 3 म्हणजे 30 डिग्री नाही होत. पाय बाय 3 म्हणजे 60 होते आणि पाय बाय 6 म्हणजे 30 होते. उलट आहे थोडंसं. इकडे जसं लॉजिक लावून ठेवा. पाय बाय 4 4, 45 4 हे जमून जाते. 90 म्हणजे पाय बाय 2. हे तुम्हाला युनिट साठी लक्षात ठेवावं लागेल. अँगलला 2 युनिट मध्ये आपण मेजर करू शकतो, डिग्री आणि रेडियन. आणि त्याचे स्टँडर्ड आहे हे कुठेतरी नोट करून ठेवा आणि सोबत पाठी करा. ओके. आता आपला टॉपिक आहे रिडक्शन फॉर्म्युला. आता याचा उदय कसा झाला, याचा खूप महत्वाचा रोल आहे बेटा रिडक्शन फॉर्म्युलाचा. पहिले तर तुम्ही समजून घ्या. हा जर तुमचा 0 डिग्री आहे, सॉरी 0 कोण आहे? ओरिजिन आहे, ओरिजिन. ओके. तर 0 डिग्रीला मी 0 रेडियन लिहू शकतो. हा 90 डिग्री बनते इथे अँगल 90 डिग्री, म्हणजे याला मी पाय बाय 2 असं लिहू शकतो. पाय बाय 2 बरोबर आहे का? त्यानंतर हा अँगल बनला 180 डिग्री. 180 ला मी पाय लिहू शकतो. पाय म्हणजे निगेटिव्ह एक्स एक्सिसवर पाय अँगल बनेल, पाय रेडियनचा अँगल बनेल. आणि हा झाला 270 डिग्री म्हणजे 3 पाय बाय 2. आणि एक रोटेशन जर कम्प्लीट झालंच तर बनणार 2 पाय. 0 रेडियन आणि 2 पाय रेडियन. हे स्टोरी क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता रिडक्शन फॉर्म्युला म्हणजे काय? पाहिजे मी रब करत आहे. रिडक्शन म्हणजे काय करणे, रिड्यूस करणे म्हणजे काय करणे बेटा? कमी करणे. रिड्यूस करणे म्हणजे कमी करणे. जसं आपण मॅट्रिक्स मध्ये पण रिडक्शन मेथड पाहिली. ठीक आहे. तो मॅट्रिक्सचा जो फॉर्मॅट होता त्यामध्ये काय आपण रिडक्शन मेथड मध्ये काही एलिमेंटला 0 करत होतो, कमी करत होतो. ओके. असं रिडक्शन फॉर्म्युलामध्ये आपण अँगलला रिड्यूस करत आहे. अँगलला रिड्यूस करत आहे. कसं? तर तुम्हाला फंडा लक्षात ठेवायसाठी तुम्ही असं म्हणू शकता की साइन अँगल दिलाय 210 डिग्री. 210 डिग्री. ओके. आता बघा 210 डिग्री जो आहे तो एक मोठा अँगल झाला 210 डिग्री. बरोबर. आता 210 डिग्री साठी तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू पाठणी आहे, व्हॅल्यू लर्न नाही. आपल्याला व्हॅल्यू कुठल्या माहित आहे? त्याला आपण बेसिक व्हॅल्यू म्हणू. 30 डिग्री, 0 डिग्री, 30 डिग्री, 45, 60 आणि 90. ते बाकी पण 180, 270 ह्या बेसिक गोष्टी आपल्याला पाठ आहे, त्याच्यासाठी व्हॅल्यू माहित आहे. तर काय करायचं रिडक्शन फॉर्म्युलामध्ये, या फॉर्म्युलाची हेल्प घेऊन आपण या 210 डिग्रीला 5 बेसिक अँगल पैकी कुठल्या तरी एका अँगल मध्ये कन्वर्ट करायचं. कसं कन्वर्ट करायचं पहा. जसं याला मी साइन जो आहे साइन 210 याला मी 180 डिग्री प्लस किती लिहू शकतो? 180 प्लस 30 डिग्री लिहू शकतो. तर पहा इकडे बनला 30 डिग्री. क्लिअर आहे? आता आपलं जे फायनल आन्सर येणार आहे, आता कसं येणार ते मी नंतर सांगेन. तसं याचा आन्सर येणार आहे मायनस साइन 30 डिग्री. ओके. आता हे कसं येणार सगळं तुम्हाला समजणार आहे. पण पहा आता तुम्ही इकडनं याच्यावर पहा डायरेक्ट. पहिले 210 डिग्री दिला होता, तर याचा आन्सर आला मायनस साइन 30 डिग्री. तर 30 डिग्री साठी तुम्हाला व्हॅल्यू माहित आहे. मायनस साइन 30 डिग्री व्हॅल्यू होती 1/2. खतम का? आणि तसं पण पहा 210 डिग्री म्हणजे थर्ड क्वाड्रंट आहे. आणि साइन फंक्शन
थर्ड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो काय, हा, म्हणून निगेटिव्ह आन्सर आला. क्लिअर. आणि 30 डिग्री मध्ये एंट्री मारली तर हा फॉर्म्युला अँगल जो मोठा अँगल तो रिड्यूस होऊन छोटा अँगल तयार झाला, म्हणून याला आपण रिडक्शन फॉर्म्युला म्हणतो. आणि या फॉर्म्युल्यामध्ये नेहमी काय करतो आपण, जसं इथे मी 180 ची हेल्प घेतली तर जे आपले क्वाड्रंटल अँगल आहे 0 डिग्री, π/2, पाय आणि 3π/2, कुठल्या अँगलवर तुम्ही काय करू शकता, जसं मी पाय मायनस काही केलं तर तुम्ही इकडचा अँगल भेटून जाणार तुम्हाला सेकंड क्वाड्रंट मधला, किंवा π/2 प्लस करा, π/2 मध्ये मोठा अजून एक अँगल ऍड केला ऍक्यूट अँगल, तर तुम्ही इकडनं सपोज मी 30 डिग्री ऍड केला तर इकडे चालले जा, समजलंय. 180 डिग्री मधनं 30 डिग्री सबट्रॅक्ट केला 150 इकडे चालले जा, सेकंड क्वाड्रंट मध्ये एंट्री मारा. तर तुम्हाला थर्ड क्वाड्रंटचा अँगल पाहिजे तर तुम्ही पाय मध्ये जसं तिकडे केलं 180 प्लस 30 डिग्री केला, थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो, किंवा तुम्ही 270 डिग्री मधून एखादा ऍक्यूट अँगल सबट्रॅक्ट करा, मागणं चाललेला कमी करा, अँटी क्लॉकवाईज कमी केला ना, 30 डिग्री जर केलं 270 मधून 30 गेले किती राहिले बेटा 240 डिग्री. फोर्थ मध्ये जर जायचं आहे तर 2π झाला 360 डिग्री, किंवा 0 डिग्री घ्या तर 2π घ्या. 2π मधून छोटूसा एक अँगल सबट्रॅक्ट करा म्हणजे 2π मायनस थिटा. आपण थिटा जो घेणार आहे इकडे, थिटा घेणार आहे एक ऍक्यूट अँगल. कोण घेणार आहे, थिटा इज अ ऍक्यूट अँगल. तर या सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये पहा थिटा येणार आहे आणि आपल्याला आन्सर पहा, याला थिटा माना तर पहा 180 प्लस थिटा, आन्सर आला पाहिजे थिटा मध्ये. तर थिटा आपण इकडे रिडक्शन फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे जनरली ऍक्यूट अँगल म्हणून यूज करू. जसं तुम्ही क्लास 10th मध्ये पण 90 प्लस थिटा, 90 मायनस थिटा असे फॉर्म्युले पाहिले असेल. साइन 90 मायनस थिटा, कॉस थिटा, टॅन 90 मायनस थिटा, कॉट थिटा असे पाहिले ना, तर त्याच फॉर्म्युल्याला आपण रिडक्शन फॉर्म्युला म्हणणार आहे. ओके. त्याच्यासाठी एक ट्रिक सांगतो, पूर्ण फॉर्म्युले तुम्ही एका झटक्यात पाठ ठेवू शकता. पहा, एक्स एक्सिस वर कुठले कुठले अँगल आहे सांगा मला. एक्स एक्सिस आहे ना, याच्यासाठी कुठला अँगल तुमच्याकडे अवेलेबल आहे. तुमच्याकडे एक 0 रेडियन आणि एक आहे 2π रेडियन एक्स एक्सिस वर, आणि एक आहे पाय रेडियन. 0, पाय आणि 2π हे झाले तुमचे एक्स एक्सिसचे अँगल. आणि वाय एक्सिस वर कुठले अँगल दिसत आहे तुम्हाला. वाय एक्सिस वर सध्या 1 रोटेशन कंप्लीट करताना वाय एक्सिस वर मला अँगल दिसत आहे, एक भेटत π/2 आणि एक भेटत आहे 3π/2, म्हणजे 90 आणि 270. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. आणि फंक्शन चेंज कसे होते हे समजून घ्या. जसं साईनचा जर चेंज करायचं असलं, साईन हा चेंज करायचा कॉस मध्ये, किंवा कॉस चेंज करायचा साईन मध्ये, टॅन चेंज करायचा कॉट मध्ये, आणि कॉट चेंज करायचा टॅन मध्ये, सेक चेंज करायचा कोसेक मध्ये, कोसेक चेंज करायचा सेक मध्ये. हे झालं चेंज, कसे चेंज करायचे. आता याचं काय काम पडणार आहे हे तुम्हाला समजणार. जर पा एक्स एक्सिसचा यूज केला, एक्स एक्सिस ठीक आहे, एक्स एक्सिसचा यूज केला तर याच्यात लक्षात ठेवा तुम्ही सेम, म्हणजे फंक्शन जर साईनचा फॉर्म्युला आहे तर साईन मध्येच आन्सर येणार. एक्स एक्सिस साठी सेम असं है ना. एक्स एक्सिस साठी काय लक्षात ठेवा सेम. आणि वाय एक्सिसचा जर अँगल यूज केला आपण वाय एक्सिसचा, तेव्हा होणार आहे चेंज. चेंज कसं करायचं, या फॉर्मॅट नुसार तुम्ही चेंज करू शकता. वाय एक्सिसचा जर अँगल हेल्प घेतली म्हणजे जसं π/2 प्लस थिटा असं म्हटलं तर वाय एक्सिसची हेल्प झाली. π/2 पासून थिटा घेतला तर वाय एक्सिस जर असला तर चेंज करायचं. चेंज कसं करायचं, असं चेंज करायचं. साईनचा कॉस करायचा, कॉसचा साईन करायचा, टॅनचा कॉट करायचा, कॉटचा टॅन करायचा, सेकचा कोसेक करायचा, कोसेकचा सेक, असं चेंज करायचं. आणि चेंज करायची कधी गरज पडणार नाही जेव्हा तुम्ही एक्स एक्सिस पासून फॉर्म्युले डेव्हलप करा. ओके. तर आपण जसं मी काही फॉर्म्युले तुम्हाला लिहून देतो, धनाधन तुम्ही नोट करा. जसं मी फर्स्ट क्वाड्रंटचा विचार करा. तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट तर फॉर्म्युला बनणार तुमचा साईन π/2 90 डिग्री मधून एक थिटा ऍक्यूट अँगल आहे फॉर एक्झाम्पल 30 डिग्री, तर 90 मायनस 30 तुम्ही 60 डिग्री भेटला. 60 डिग्री कुठल्या क्वाड्रंट मध्ये आला, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आला. बरोबर आहे का बेटा. ठीक आहे. तर π/2 मायनस थिटा, हा ए पोर्शन लक्षात ठेवा. ए हा एक फॉर्म्युला स्टडी करा. कॉस π/2 मायनस थिटा, याचं किती आन्सर येते. टॅन π/2 मायनस थिटा, याचं किती आन्सर येते. सोबत तुम्ही कोसेक π/2 मायनस थिटा, सेक π/2 मायनस थिटा आणि कॉट
π/2 मायनस थिटा, याची पण व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. म्हणजे फॉर्म्युले मी सगळे लिहून देत आहे, पण त्याची ट्रिक इकडेच सांगितली आहे. या ट्रिकची हेल्प घेत तुम्ही समजून घेऊ शकता. समजून घ्या. आता पहा काय करायचं आहे. आपलं जे आन्सर येणार आहे, सध्या अँगल पहा π/2 मायनस थिटा असं दिलंय, तर आपलं जे आन्सर येणार इकडे आन्सर थिटा मध्येच येणार आहे. याला रिड्यूस करून, ह्या अँगलला रिड्यूस करून आपलं फायनल आन्सर म्हणजे जो अँगल असेल तो अँगल थिटा आला पाहिजे. थिटा प्रत्येक ठिकाणी समोर अँगल थिटाच येणार आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, इथपर्यंत समजलं? ठीक आहे. आता हे जे अँगल आहे म्हणजे साईनच्या समोर जो अँगल दिला आहे, हा अँगल कुठल्या क्वाड्रंटचा आहे, तर आधी क्वाड्रंट आयडेंटिफाय करायचा. हे सगळे अँगल सेमच आहे, प्रत्येक ठिकाणी अँगल सेम आहे. π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा, π/2 मायनस थिटा. इथं आलो आपण, है ना. हा जो पोर्शन आहे π/2 मायनस थिटा, इथं भेटलं तुम्हाला. तर फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे. तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सर्व ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कसे असतात? पॉझिटिव्ह. म्हणजे याचं जे आन्सर येणार, समोर व्हॅल्यू येणार, ते पॉझिटिव्ह येणार आहे. कॉस पण पॉझिटिव्ह असतो. सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कसे असतात? पॉझिटिव्ह असतात, म्हणून आन्सर पॉझिटिव्ह झालं. पहिले ठरवायचं, पहिले काय ठरवायचं? पहिला पॉइंट पहिले ठरवायचं फर्स्ट, यामध्ये स्टेप वन काय ठरवायचं? क्वाड्रंट वरून स्टेप 1 काय? विथ द हेल्प ऑफ क्वाड्रंट साइन डिसाइड करायची. डिसाइड साइन असं लिहा. डिसाइड साइन म्हणजे पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, हे कसे डिसाइड करायची? साइन क्वाड्रंट वरून. क्वाड्रंट आणि क्वाड्रंट आपल्याला माहिती आहे की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह असतात, सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, थर्ड मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. असं तर क्वाड्रंट वरून तुम्ही साइन डिसाइड करू शकता. आणि नंतर स्टेप 2 आहे. स्टेप 2 की सेम ऑर चेंज. सेम ठेवायचं की चेंज करायचं. हे कसं ठरण? हे ठरून जाईल तुमचं ऍक्सिस वरून. ऍक्सिस हे सेम किंवा चेंज कसं ठरण? ऍक्सिस वरून. तर पहा पहिली स्टेप झाली आपली. फक्त साइनचा फॉर्म्युला लक्षात घ्या, वेळ लागेल ना थोडंसं. फर्स्ट क्वाड्रंटचा अँगल आहे, साइन फंक्शन फर्स्ट क्वाड्रंटच्या अँगलसाठी पॉझिटिव्ह आन्सर देणार. आता पहा हे जे π/2 आला आहे, π/2 म्हणजे कुठला क्वाड्रंट बेटा? π/2 म्हणजे y ऍक्सिस आला, आणि y ऍक्सिस साठी मी सांगितलं काय? चेंज करायचं. बस चेंज करून टाका बिंदास. साइन होता, साइनचा चेंज होऊन काय होणार? कॉस, आणि अँगल तर थिटाच येणार आहे. झाला फॉर्म्युला. पण क्लास 10th मध्ये पण हा फॉर्म्युला शिकवलाय. साइन 90, π/2 म्हणजे 90 मायनस थिटा कॉस थिटा. बरोबर आहे काय? प्लस लिहायची गरज नाही, फक्त असंच सांगितलंय मी. कॉस थिटा लिहिलं तरी चालेल. π/2 आहे म्हणजे चेंज होणार. कॉसचा काय होणार? साइन. अँगल काय येणार? थिटा. टॅनचा काय होणार? कॉट. अँगल काय येणार? थिटा. समजत आहे? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये कोसेक पण पॉझिटिव्ह असतो. π/2 सेक कन्वर्ट होणार, आणि थिटा हा काय होणार? कोसेक थिटा, आणि हा काय होणार? टॅन थिटा. खतम का? हे झाले तुमचे π/2 मायनस थिटा साठी. सिमिलर वेनी तुम्ही विचार करू शकता. हे अँगल नाही, हे आपण पार्टिशन केलंय फक्त. जसं इकडनं पहा π/2 प्लस थिटा जर केला म्हणजे π/2 म्हणजे 90 डिग्री प्लस सपोज 30 डिग्री, किती झाला बेटा? 120 डिग्री. म्हणजे तुमच्या इकडे अँगल कोणते येणार? π/2 प्लस थिटाचे अँगल येणार. क्लिअर आहे? π/2 प्लस थिटाचे अँगल. इकडे बस हा एक पोर्शन लिहून टाका ए, त्याला बी करू आपण. आता तुम्ही नेक्स्ट मध्ये लिहा प्लस 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 प्लस, आणि आता काय आन्सर येणार आहे चेक करा. ओके, तर बी जो आपला पोर्शन आहे, इकडे आता पहिले अँगल ठरवा. हा अँगल π/2 प्लस थिटा म्हणजे तुम्ही कुठल्या क्वाड्रंट मध्ये एंट्री मारली असं विचार करायचा. फर्स्ट स्टेप डिसाइड साइन म्हणजे क्वाड्रंट वरून, तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये एंट्री मारली? π/2 प्लस थिटा म्हणजे असं विचार करायचा. π/2 प्लस थिटा म्हणजे इकडनं इकडे आला, सेकंड क्वाड्रंट मध्ये एंट्री मारली. साइन फंक्शन सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो. काहीच टेन्शन नाही. आणि π/2 आहे म्हणजे चेंज होणार, म्हणून कॉस थिटा. बस एकदा साइन. स्टेप 1 डिसाइड साइन, स्टेप 2 सेम का चेंज. डिसाइड साइन पॉझिटिव्ह, सेम का चेंज. तर y ऍक्सिस आहे π/2 म्हणून चेंज. इकडे कॉस फंक्शन सेकंड क्वाड्रंट मध्ये. कॉस फंक्शन सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो असा विचार करायचा. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस तर निगेटिव्ह असतो. नंतर सेम का चेंज, π/2 म्हणजे y ऍक्सिस वर चेंज करतो, म्हणून साइन थिटा मायनस साइन थिटा. टॅन फंक्शन सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतो. सेम का चेंज, कॉट थिटा.
समजते, चेंज तर होणार आहे कारण की सगळे π/2 प्लस थीटा आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये. कोसेक सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतो, चेंज तर होणार आहे सेक थीटा. सेक काय असतो सेकंड मध्ये निगेटिव्ह म्हणून मायनस, आणि आन्सर काही चेंज झाला फंक्शन कोसेक थीटा. कॉट पण निगेटिव्ह मायनस किती टॅन थीटा. क्लिअर आहे बेटा? थीटा क्लिअर आहे बेटा? हे झाला तुमचा बी पोर्शन. ते आपल्याला दोन भेटले. सिमिलर वेनी पहा आपण सी पोर्शन स्टडी करू, हे तुम्ही नोट करत जा सोबत सोबत. y एक्सिस एक्स एक्सिस साठी तुम्ही लिहिलं सी काय येणार, सी की तुम्ही जसं साइन पुन्हा सेकंड क्वाड्रंट मध्ये पहा, इकडे पाय अँगल आहे पाय, इकडनं 30 डिग्री मायनस गेले तुम्ही मागं गेले तर पाय मायनस 30 डिग्री म्हणजे 180 मायनस 30 150 डिग्री. सेकंड क्वाड्रंट मध्ये चालले जाल तुम्ही पाय मायनस थीटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट भेटतो. ठीक आहे, तर पाय मायनस थीटा, त्यानंतर कॉस पाय मायनस थीटा, टॅन पाय मायनस थीटा. इकडे कोण आहे कोसेक पाय मायनस थीटा, सेक पाय मायनस थीटा आणि कॉट पाय मायनस थीटा. ओके ओके ओके. आन्सर काय येणार याच्यावर आपण गौर करत आहे, विचार करत आहे. कसा विचार करायचा? स्टेप 1 पहिले साइन डिसाइड करायची. पाय मायनस थीटा कुठला क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो. आता चेक करा इकडे पाय, पाय म्हणजे एक्स एक्सिस वरचा अँगल आहे पाय. पाय म्हणजे एक्स एक्सिस वर, आणि एक्स एक्सिस वर फंक्शन सेम असते सेम. ओके, तर सेम जर असते फंक्शन तर काही दिक्कतच नाही आहे. साईनचा तर साईनच राहणार, साइन थीटा खतम का. आणि अँगल काय लिहिणार? प्रत्येक वेळेस थीटा अँगल लिहिणार कारण रिड्यूस झाला अँगल. बेसिक अँगल मध्ये एंट्री मारायची आहे. कुठल्या अँगल मध्ये एंट्री मारायची आहे? बेसिक अँगल. बेसिक अँगल कोणते आहे? 0 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री, हे आपण 5 बेसिक अँगल घेतले. कॉस, कॉस सेकंड क्वाड्रंट, हा अँगल कुठल्या क्वाड्रंटचा आहे? हा अँगल पाय मायनस थीटा सेकंड क्वाड्रंटचा अँगल येतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉसचा आन्सर कसं येईल? कॉसचा आन्सर कसं येईल? मायनस येईल. फंक्शन सेम राहणार कॉस थीटा. आता बघा प्रत्येक ठिकाणी फंक्शन सेमच राहणार आहे म्हणजे साइनच डिसाइड करायची आहे तुम्हाला. टॅन आन्सर तर टॅन थीटा येईल, पण कसं येईल? निगेटिव्ह. सेकंड मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन फंक्शन निगेटिव्ह असतो. हा एक पॉझिटिव्ह राहणार कोसेक, कोसेक थीटा खतम का है ना. हा काय येणार? मायनस सेक थीटा. हा काय येणार? मायनस कॉट थीटा. का बरं मायनस मायनस? कारण की सेक आणि कॉट दोघे निगेटिव्ह असतात. सेमच का बरं राहिला? सेम कारण की इथं पाय होता आणि पाय एक्स एक्सिस पासून बनलाय म्हणून सेम राहणार. प्रिव्हियस याच्यात π/2 होता, तो y एक्सिसचा होता म्हणून चेंज झाला. समजते? समजते ना? समजते. ठीक आहे, हे झालं तुमचं सी. यामध्ये डी अपडेट करून टाकू आपण. डी याच्यात प्लस अँगल साठी घ्या, प्लस साठी है ना. आता प्लस साठी काय होणार? जेव्हा तुम्ही पाय प्लस थीटाचा विचार करा, पाय प्लस थीटा, तिकडेच हे जे गोष्ट लिहिली आहे ना स्टेप 1 स्टेप 2 हे तुम्ही कुठेतरी चांगल्या ठिकाणी लिहा. या डायग्राम मध्ये नका करू. तुम्ही करणार हे पाय प्लस थीटा इथून जाणार, पाय प्लस थीटा. तुम्ही बॅक म्हणजे रिव्हर्स घेऊन थोडासा व्हिडिओ ही गोष्ट नोट करून ठेवू शकता. तर बघा इथं पाय मायनस थीटा होता, इथं पाय प्लस थीटा येणार. म्हणजे पाय पाय कुठे गेला? इकडेच आहे. हा पाय आणि प्लस थीटा म्हणजे त्यामध्ये जर थोडासा अँगल तुम्ही ऍड केला 180 डिग्री मध्ये, तुम्ही कुठला एक अँगल ऍड करा तर तुम्ही थर्ड क्वाड्रंट मध्ये जाणार असा विचार करा. समजते? थर्ड क्वाड्रंटचा विचार करा. कोण पॉझिटिव्ह असते कोण निगेटिव्ह असते? सांगा सांगा सांगा. साइन थर्ड क्वाड्रंट मध्ये कसा असतो? निगेटिव्ह. कॉस कसा असतो? निगेटिव्ह. टॅन कसा असतो? पॉझिटिव्ह. कोसेक कसा असतो? निगेटिव्ह. सेक कसा असतो? निगेटिव्ह. हा कसा? पॉझिटिव्ह. बरोबर आहे. आणि पाय असल्यामुळे सेम म्हणजे साइन थीटा, आणि हा काय होणार? कॉस थीटा. सेमच असणार आहे, प्रत्येक ठिकाणी फंक्शन सेम असणार आहे. सेम फंक्शन असणार आहे बघा. कोसेक थीटा, सेक थीटा, कॉट थीटा. आता मी जरी फॉर्म्युले लिहून देत आहे, तुम्हाला सांगा काही गरज आहे का फॉर्म्युले पाठ ठेवायची? नाही. फक्त काय पाठ ठेवायचं आहे? चेंज कधी करायचं, सेम कधी ठेवायचं, साइन कशी डिसाइड करायची, या 2 स्टेप इम्पॉर्टंट आहे. डिसाइड साइन, ते डिसाइड कुठनं होणार की तुमचा अँगल कुठल्या क्वाड्रंट मधून आला त्याच्यावर तुम्हाला साइन. कारण आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक रेशोज इन डिफरंट क्वाड्रंट हे स्टडी केला आहे. ऍड शुगर टू कॉफी, बरोबर आहे काय? हे झालं तुमचं थर्ड क्वाड्रंट साठी. अजून आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये कशी एंट्री मारू शकतो सांगा? कशी एंट्री मारू शकतो? जर मी 3π/2 आहे म्हणजे 270 डिग्री, यामधनं थीटा मायनस केला तर आपण
3π/2 मायनस थिटा. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये एंट्री होऊन जाते. ABCD झाला. आता ई घ्या म्हणजे साइन 3π/2 मायनस थिटा, कॉस 3π/2 मायनस थिटा, टॅन 3π/2 मायनस थिटा. आता सेक, कोसेक आणि कॉट साठी तुम्ही स्वतःहून मेन्शन करून टाका. सांगा आरामात, एकदम सिंपल आहे. पहिले डिसाईड करायची साइन, म्हणजे साइन डिसाईड करायची का पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार. आता पहा ते कसं ठरवतो आपण की अँगल कुठला आहे. अँगल आहे हा 3π/2 मायनस थिटा, म्हणजे आपण आलो थर्ड क्वाड्रंट मध्ये. थर्ड क्वाड्रंटच्या अँगल साठी साइन फंक्शनचा आन्सर असते निगेटिव्ह. थर्ड क्वाड्रंटच्या अँगल साठी कॉस असते निगेटिव्ह. थर्डच्या अँगल टॅन असते पॉझिटिव्ह. आणि 3π/2 आहे म्हणजे वाय ऍक्सिसचा अँगल झाला हा वाय ऍक्सिस. आणि वाय ऍक्सिस वर फंक्शन चेंज करायचं. चेंज कसं करायचं, साइनचा होणार कॉस थिटा, कॉसचा होणार साइन थिटा, टॅनचा होणार कॉट थिटा. खतम का. सिमिलर व्हॅल्यू तुम्ही तिकडे विचार करून पहा. ओके. त्यानंतर एफ घ्या. एफ मध्ये काय करा, साइन 3π/2 प्लस थिटा घ्या, कॉस 3π/2 प्लस थिटा आणि टॅन 3π/2 प्लस थिटा. याचा आन्सर चेक करा. आणि सिमिलरली तुम्ही कोसेक, सेक आणि कॉट साठी काढा बघा. 3π/2 म्हणजे हा झाला प्लस थिटा, म्हणजे आपण फोर्थ मध्ये गेलो, प्लस फोर्थ मध्ये गेलो. इकडे एक पोर्शन करून टाकायचा 3π/2 प्लस थिटा. बरोबर. आता आपण 3π/2 प्लस थिटा जर म्हटलं तर हा अँगल सांगा कुठल्या क्वाड्रंटचा आहे. हा अँगल फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. समजते. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये विचार करायचा साइनचा, की साइन फोर्थ मध्ये कसा असतो, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. निगेटिव्ह. कॉस कसा असतो, पॉझिटिव्ह. टॅन कसा असतो, निगेटिव्ह, है ना. आणि 3π/2 आहे म्हणजे वाय ऍक्सिस, फंक्शन चेंज होणार. काय इकडे आन्सर येणार तुमचं किती बेटा, किती, कॉस थिटा. हा येणार साइन थिटा, हा येणार कॉट थिटा. फंक्शन झालं चेंज, है ना. चेंज का बरं चेंज झालं सांग पोरी तू. कारण की वाय ऍक्सिस पासून प्लस आणि मायनस थिटा झालाय. इकडे पण मायनस झालं ना, इकडे प्लस झाला, म्हणून फंक्शन चेंज केले बा. आणि साइन कशी ठरवायची, हे जे साइन असते समोरची, हे कशी ठरवायची, हे ठरवायची का कुठल्या क्वाड्रंटचा अँगल आहे. मग अँगल एकदा माहित झाला तर तुम्हाला माहित आहे कुठल्या क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह असतो, हे सगळं तुम्हाला माहित आहे असं. ओके. त्यानंतर पहा अजून हा 2π पण अँगल आहे. 2π एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर 2π अँगल बनतो. 2π मायनस थिटा जर केला, 2π मधून तुम्ही एक अँगल जर छोटासा अँगल सबट्रॅक्ट केला, 360 मधून 30 डिग्री सबट्रॅक्ट करा तर 330 आला, 330 डिग्री. हा फोर्थ क्वाड्रंटचा झाला. कुठल्या क्वाड्रंटचा झाला, फोर्थ. आता फोर्थ साठी पहा कसं येणार. इकडे फोर्थ मध्ये किती झाले आपले, अ ब क ड ई एफ जी घ्या. जी ठीक आहे. साइन 2π मायनस थिटा, कॉस 2π मायनस थिटा आणि टॅन 2π मायनस थिटा. 2π मायनस थिटा जर केला असं म्हणायचं, 2π वर यायचं पहिले, मायनस थिटा असं करून पाहायचं. तर कुठल्या क्वाड्रंट मध्ये आले तुम्ही, फोर्थ मध्ये. फोर्थ मध्ये विचार करा. आता फोर्थ मध्ये साइन फंक्शन फोर्थ मध्ये असतो निगेटिव्ह. ओके. 2π म्हणजे एक्स एक्सिसचा आहे हा एक्स एक्सिस, म्हणून फंक्शन राहणार सेम है ना. साइन थिटा हे एक्स एक्सिस साठी सेम. कॉस फंक्शन फोर्थ मध्ये असतो पॉझिटिव्ह, फंक्शन सेम. टॅन फंक्शन फोर्थ मध्ये असतो निगेटिव्ह, फंक्शन सेम. समजलं काय बेटा. ओके. आणि अजून एक समजून घ्या, एच कसा आहे, याच्यासाठी स्पेशल डायग्राम काढून देतो वाटल्यास थोडीशी. हा 0 डिग्री आहे. 0 मधून तुम्ही अँगल सबट्रॅक्ट केला थिटा, असे जर तुम्ही गेले पहा, कालपर्यंत मी सांगितलं होतं की तुम्ही जर अँटी क्लॉकवाईज गेले, उलटे घड्याळीच्या उलटी फिरले तर पॉझिटिव्ह अँगल घेतो आपण. आणि घड्याळीच्या सोबत फिरले, क्लॉकवाईज जर फिरले तर इकडे पॉझिटिव्ह घेतो. क्लॉकवाईज जर फिरले तर तुम्ही निगेटिव्ह अँगल घेता. ओके. आता मला सांगा याच्यासाठी सेपरेट एक डायग्राम काढता. हा 0 डिग्री झाला. इकडनं जर तुम्ही असे थिटा डिग्री आले 30 डिग्री, हा किती बनणार, -30 डिग्री, कारण की क्लॉकवाईज आहे. म्हणून इकडे तुम्ही मायनस थिटा म्हणू शकता. याला काय म्हणू शकता, मायनस थिटा. जसं -30 डिग्री. एरो बाय एरो असं आहे ना, असं क्लॉकवाईज म्हणून निगेटिव्ह अँगल, आणि अँटी क्लॉकवाईज जर असला तर पॉझिटिव्ह अँगल. हे
आतापर्यंत आपण अँटी क्लॉकवाईजच आलो जास्त करून. हा एकच क्लॉकवाईज घेतला निगेटिव्ह अँगल. आता 0 पासून आला 0 पासून असं, ठीक आहे. तर जसं मी याला लिहू शकतो की साइन 0 मायनस थिटा. आन्सर किती मिळायचं सांगा. साइन 0 मायनस थिटा. 0 म्हणजे एक्स एक्सिस झाला. 0 म्हणजे एक्स एक्सिस. बरं मायनस थिटा जर केला मी, मायनस थिटा हा कुठला क्वाड्रंट आला सांगा बरं. हा अँगल कुठल्या क्वाड्रंटचा बनला. 4th क्वाड्रंट मध्ये एंट्री मारली आपण पहा. इकडनं आलो ना 4th क्वाड्रंट मध्ये. 4th क्वाड्रंट मध्ये आलो. 4th मध्ये साइन फंक्शन कसा असतो, निगेटिव्ह. आणि 0 आहे. 0 डिग्री म्हणजे कुठे आहे. 0 रेडियन म्हणा किंवा डिग्री म्हणा, 0 डिग्री म्हणा. तर एक्स एक्सिस वाला फंक्शन सेम असते म्हणून साइन थिटा येणार. साइन थिटा क्लिअर आहे का. म्हणजे याला आपण 0 मायनस थिटा लिहायची काही गरज नाही म्हणून आपण डायरेक्टली मायनस थिटाच लिहितो फक्त. तसंच कॉस मायनस थिटा, ठीक आहे. असं म्हणायचं का मायनस थिटा हा 4th क्वाड्रंटचा अँगल आहे. 4th क्वाड्रंटचा. आणि कॉस फंक्शन 4th मध्ये असते पॉझिटिव्ह आणि फंक्शन राहणार सेम. कारण 0 मायनस थिटा, 0 म्हणजे एक्स एक्सिसचा सेम कॉस थिटा. समजते का. म्हणून इथं प्लस साइन नाही लिहिली तरी चालेल. आणि टॅन मायनस थिटा, टॅन फंक्शन 4th मध्ये कसा असतो, निगेटिव्ह. आणि फंक्शन राहणार सेम टॅन थिटा. सिमिलर वेनी सांगा मला कोसेक साठी काय येणार. कोसेक मायनस थिटा 4th मध्ये आहे म्हणून मायनस कोसेक थिटा. फक्त सेक येणार. सेक मायनस थिटा सेक थिटा. आणि कॉट मायनस थिटा मायनस कॉट थिटा. कारण की 4th मध्ये कॉट पण निगेटिव्ह असतो. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे. याच्यात तुम्ही फक्त असं समजा की निगेटिव्ह अँगल फक्त कोण पचवते, कॉस. पा कॉसनं हा निगेटिव्ह अँगल पचवला, असा अंदर पचवून टाकला तर डायरेक्ट कॉस थिटा बनला. साईनला निगेटिव्ह अँगल पसला नाही म्हणून त्याचं मायनस साईन बाहेर भेटली. हे पसलं नाही का बाहेर जाते ना, ओमिटिंग म्हणतात त्याला, ओमिटिंग. तर साईनने निगेटिव्ह अँगल पसला नाही त्याला मग मायनस साईन बाहेर भेटली. मायनस साईन थिटा. टॅनला नाही पसलं मायनस टॅन थिटा. असं हे झाले तुमचे सर्व रिडक्शन फॉर्म्युले. एका दिवसात एका लेक्चरमध्ये हे तुम्हाला समजणार आहे पण ते पाठ होणार नाही. तर ते तुम्ही थोडंसं त्याच्यावर टाइम स्पेंड करा, पाठ करा, एकदा रीड करा, एकदा पुन्हा व्हिडिओ पहा नाही समजलं तर. आणि हा टॉपिक इतका स्ट्रॉंग करून ठेवा कारण की तुम्हाला मी सांगत आहे की मॅक्झिमम जे चॅप्टर आहे आपले 12th मध्ये हे ट्रिग्नोमेट्रीवर डिपेंड आहे. जसं फर्स्ट बुक मधला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, नावच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. सेकंड बुक मध्ये डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, म्हणजे सगळे चॅप्टर 5-6 चॅप्टर आणि इकडचा एक 7-8 चॅप्टर तुमचे ट्रिग्नोमेट्रीवर बेस आहे. त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर मध्ये हेच कन्सेप्ट लागणार आहे, हेच गोष्ट बेसिक आहे ट्रिग्नोमेट्रीची. ते जे लोक स्ट्रॉंग करून ठेवणार त्यांना समोर पण खूप जास्त हेल्प होणार आहे. ओके. ते झाले रिडक्शन फॉर्म्युले. आणि आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून खूप सारे फॉर्म्युले आहेत ते पूर्ण बेसिक फॉर्म्युले कव्हर करू आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन प्रॉपर चॅप्टरला सुरुवात करू. ठीक आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय.